आपला महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। खाकी वर्दीतला साऱ्या गर्दीतला मित्र ओळखा खरा। पोलिसांच्या सन्मानार्थ गायल्या जाणाऱ्या गाण्यातील हे शब्द वाशिममधील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून खरे ठरविले आहेत। रस्त्यावर सापडलेल्या बॅगेत रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने असा मौल्यवान ऐवज आढळून आल्यानंतर तो स्वतःकडे न ठेवता संबंधित महिलेचा शोध घेऊन तिच्या ताब्यात देत पोलिसांनी प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा आदर्श घालून दिला। वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष जमादार हेड कॉन्स्टेबल सुनील गजभार आणि योगेश इंगोले हे पेट्रोलिंग करत असताना दारवा रोडच्या कडेला त्यांना एक बॅग आढळून आली। पोलीस कर्मचाऱ्यांनी बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये रोख 15,000 रुपये, 5 ग्रॅम सोन्याची पोत तसेच चांदीचे कडे जोड असा मौल्यवान ऐवज असल्याचे समोर आले। बॅग कोणाची आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रयत्न सुरू केले। चौकशीअंती सदर बॅग आशियाना अल्ताफ शेख, रा, महालीपुरा, कारंजा यांची असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर संबंधित महिलेचा शोध घेऊन बॅगमधील संपूर्ण ऐवज सुरक्षितपणे तिच्या ताब्यात देण्यात आला। मौल्यवान ऐवज असलेली बॅग हरवल्याने चिंतेत असलेल्या महिलेला तिची रोख रक्कम आणि दागिने परत मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला। तिने पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले। आजच्या काळात रस्त्यावर सापडलेल्या मौल्यवान वस्तू स्वतःकडे ठेवण्याचा मोह अनेकांना होऊ शकतो, मात्र खाकी वर्दीतील या पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेला सर्वाधिक महत्त्व देत माणुसकीचा परिचय दिला। सुनील गजभार आणि योगेश इंगोले यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीस दलाची सकारात्मक प्रतिमा त्यांच्या या कृतीतून अधोरेखित झाली आहे।